खऱ्या अर्थाने ही अशी पद्धत पंतप्रधानांनी याच्यापूर्वी आम्ही कधी बघितली नव्हती। जनतेचा करोडो रुपयाचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवणारा एकमेव पंतप्रधान आता आपल्या समोर दिसतोय। आपल्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर आहे, जे काँग्रेसचे आमदार आहेत। आज मोदींचा दौरा रद्द झाला आहे आणि एवढा मोठा खर्च देखील करण्यात आलाय। हवामानामुळे हा दौरा रद्द करण्यात आलाय असं सांगण्यात आलंय, काय नेमकं म्हणतात? ह्याच्यामध्ये डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे उद्घाटनाची ह्याच्यामध्ये मेट्रोच्या उद्घाटनात 5 वेळा मुख्य पंतप्रधान येतात। 16ला आले, 18ला आले, 22ला आले, 23ला आले आणि आता 24ला येणार होते। प्रत्येक टप्प्याटप्प्यात प्रत्येक चौकात डोळ्यासमोर ठेवून जाहिरातबाजी करून आणि करोडो रुपये जनतेच्या कररूपी तिजोरीतून काढून अशा पद्धतीचा खर्च करणं योग्य नाही। त्यांच्या ऑफिसमध्ये बसून सुद्धा उद्घाटन करणार होते, पण निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर केलेला हा कार्यक्रम होता। खऱ्या अर्थाने ही अशी पद्धत पंतप्रधानांनी याच्यापूर्वी आम्ही कधी बघितली नव्हती। जनतेचा करोडो रुपयाचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवणारा एकमेव पंतप्रधान आता आपल्या समोर दिसतोय। अशा पद्धतीने मोदी साहेबांनी जर करणार असेल तर ही पद्धत चुकीची आहे। आज जर उद्घाटन झालं नाही तर उद्या अरविंद शिंदे साहेबांनी सांगितले की याच्यामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे आजचे उद्घाटन करू आणि उद्या आमची रेल्वे मेट्रो चालू झाली पाहिजे, नाहीतर प्रशासन जे अधिकारी असतील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठक आंदोलन करू। परंतु जर उद्घाटनाची प्रतीक्षा जर थांबवणार असेल तर ही पद्धत चुकीची आहे। आज पुणे शहरामध्ये प्रचंड वाहतूक आहे, ट्रॅफिक जाम आहे। लवकर आजच्या आज मेट्रो चालू केली पाहिजे। आजच्या आज मेट्रो चालू करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशारा आमदार रवींद्र धंगेकरांनी दिलाय। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।